तीन संख्यांचा मसावी काढणे. मुलांनो, आता आपण तीन संख्यांचा मसावी कसा काढतात ते पाहू. उदाहरण 35, 15 आणि 25 यांचा मसावी काढा. 35 बरोबर 7 गुणिले 5, 15 बरोबर 3 गुणिले 5 आणि 25 बरोबर 5 गुणिले 5. या सर्व संख्यांचे अवयव लिहिले असता त्यामध्ये 5 हा एकच सामायिक विभाजक आहे. म्हणून 35, 15, 25चा मसावी आहे 5. उदाहरण 195, 312 व 546 यांचा मसावी काढा. अशा संख्या मोठ्या पाढ्यात शोधणं थोडंसं कठीण असतं. म्हणून दिलेल्या संख्या कोणत्या संख्येने विभाज्य आहेत ते शोधू. 195च्या एकक स्थानी 5 हा अंक आहे. म्हणजेच 195 ही संख्या 5 ने विभाज्य असू शकते. 312च्या एकक स्थानी 2 हा अंक आहे. म्हणजे ती संख्या 2 ने विभाज्य आहे. 546 संख्या सुद्धा 2 ने विभाज्य आहे. 195 बरोबर 5 गुणिले 39 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 13. 312 बरोबर 2 गुणिले 156 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 78 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 39 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 13. 546 बरोबर 2 गुणिले 273 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 91 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 13. 195चे अवयव आहेत 5 गुणिले 3 गुणिले 13. 312चे अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 13 आणि 546चे अवयव आहेत 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 13. पहा, या तीनही संख्यांचे 3 व 13 हे दोन सामायिक अवयव आहेत. म्हणून त्यांचा गुणाकार करूया. 13 गुणिले 3 बरोबर 39 म्हणून 195. 312 आणि 546चा मसावी 39 आहे. हेच उदाहरण उभ्या मांडणीत सोडवू. महत्वाचे मुलांनो, जेव्हा दिलेल्या संख्यांचा एकही सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांचा मसावी 1 असतो. कारण 1 हा त्यांचा सामायिक विभाजक असतो. उदाहरण 10, 15, 12 यांचा मसावी काढा. 10 बरोबर 2 गुणिले 5, 15 बरोबर 5 गुणिले 3 आणि 12 बरोबर 2 गुणिले 6 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. पहा, या सर्व संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नाही. मात्र या सर्व संख्यांना 1 ने भाग जातो. म्हणून यांचा सामायिक विभाजक 1 आहे. मुलांनो, दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असते. उदाहरणार्थ 25 व 125चा मसावी पहा. 25चे अवयव 5 गुणिले 5 आणि 125चे अवयव 5 गुणिले 25 बरोबर 5 गुणिले 5 गुणिले 5. दोघातील सामायिक अवयव 5 असून तो 2 वेळा आलाय. म्हणून 5 गुणिले 5 बरोबर 25. म्हणून यांचा मसावी 25 आहे. मुलांनो, 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो आणि 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी हा 1 असतो. उदाहरणार्थ 12 व 14 या क्रमागत समसंख्यांचा मसावी पहा. 12चे अवयव आहेत 2 गुणिले 6 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. 14चे अवयव 2 गुणिले 7. पहा, या दोघांमध्ये 2 हा एकमेव सामायिक विभाजक आहे. म्हणून यांचा मसावी 2 आहे. आता 13 व 15 या विषम संख्यांचा मसावी पहा. 13चे अवयव 1 गुणिले 13 आणि 15चे अवयव 1 गुणिले 3 गुणिले 5. या दोघांमध्ये 1 हा एकच एकमेव सामायिक विभाजक आहे. म्हणून यांचा मसावी 1 आहे.